तुम्हालाही वाटते का की तुमचा जो फॅशन डिझाईनचा बिझनेस आहे तो खूप मोठा करावा आणि तुमच्याकडच्या ज्या ऑर्डर्स येतात त्या कस्टमरला पटकन आणि लवकरात लवकर वेळेत कंप्लीट करून द्याव्या? तर येस, मी तुमच्यासाठी आज जो व्हिडिओ बनवलाय तो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणती मशीन हाय स्पीडची घ्यावी जी तुम्हाला बजेट फ्री असेल आणि तुमच्या काम आहे ते खूप लवकरात लवकर पूर्ण होईल. हॅलो एव्हरीवन, मी किशोरी, न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाय स्पीड मशीन बद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. नॉर्मल आपली हाफ शटलची मशीन ते आपली हाय स्पीडची मशीन, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, ह्या मशीनचे कोणते फायदे आहे, कोणत्या कंपनीची मशीन तुम्ही घ्यावी, तसेच ह्या मशीनचं नुकसान कोणतं आहे, ह्या सर्व गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पाहायचा आहे. तसेच तुम्हाला ही मशीन कितीपर्यंत आणि कमी किमतीत चांगली मशीन कुठे मिळेल आणि कशी घ्यावी हे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आज. आणखीन एक मुद्दा की मी कोणत्याही कंपनीचं पेड प्रमोशन करत नाहीये, त्यामुळे हा व्हिडिओ फक्त मी तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच बनवते. तुम्हाला ह्याची हेल्प हवी की तुम्हाला मशीन घेताना, हाय स्पीडची मशीन घेताना ती मशीन तुम्हाला बेस्ट क्वालिटीची. माझ्या बुटीकमध्ये एकूण 4 मशीन्स आहेत, त्यामध्ये मी ही 3 मशीन आहेत त्या 2 मॉडेलच्या आहेत आणि एक मशीन आहे ती दुसऱ्या मॉडेलची आहे. माझ्याकडे सर्व मशीन नॉवेल कंपनीच्याच आहेत. त्यामध्ये ही जी मशीन आहे 7880, त्या मशीनची जी मोटर आहे ती 550 वॅटची आहे. नॉर्मली 500 वॅटच्या पण मशीन मिळतात, पण 550 वॅटची जी मशीन आहे ती मशीनमध्ये धागा जास्त तुटत नाही, तसेच जाड फॅब्रिक आलं तरी ती स्टिचेस व्यवस्थितच येतात त्याच्या. फर्स्ट आपण पाहूया की हाय स्पीडच मशीन का घ्यावी, नॉर्मल हाफ शटलची मशीन का नाही घ्यावी. तुम्ही घेऊ शकता, तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्ही हाफ शटलची मशीनही घेऊ शकता. तुमचं जर बजेट नसेल तर तुम्ही हाफ शटलची मशीन घेऊ शकता. पण तुमचं जर बजेट आहे, तुम्हाला बिझनेस खूप मोठा करायचा आहे, डिझायनर लेवलचं काम करायचंय, तर तुम्ही नक्की हाय स्पीड मशीनच घ्यावी. नॉर्मल मशीनमध्ये, हाफ शटल मशीनमध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण स्टिच करतो तर वारंवार आपलं सेटिंग खराब होतं, त्यानंतर धागा सारखा तुटतो, तसेच जाड फॅब्रिक येतं त्यावेळेसही धागा तुटतो, स्टिचेस व्यवस्थित येत नाही. त्यानंतर काय होतं की आपण जेव्हा वर्कचे ब्लाऊज स्टिच करतो, तर आता खूप ट्रेंडिंग आहे वर्कचे ब्लाऊज, तर तुम्हाला हाफ शटलच्या मशीनमध्ये ते खूप चांगलं काम होत नाही, तसंच फिनिशिंगही चांगलं होत नाही. त्यामुळे तुम्हाला हाय स्पीड मशीनमध्ये जर काम केलं तर त्याचं फिनिशिंग प्रॉपर येतं आणि कामही लवकरात लवकर होतं. मी एक 8 ते 9 वर्ष जुनी मशीन वापरली, म्हणजे हाफ शटलची. फक्त 600 रुपये किमतीची माझी हाफ शटलची मशीन होती, त्यावर मी 8 ते 9 वर्ष काम केलं. पण आता मला त्या 8-9 वर्षाचं खूप पश्चाताप होतंय का की एवढ्या छान मशीन्स आत्ता अवेलेबल आहेत, तर त्यावेळेस मला जर असतं तर माझं काम आणखीनही खूप छान झालं असतं. आता मी तुम्हाला मशीनचं सेटिंग सांगते. इथे P आणि इथे S आहे. आता मी सेटिंग कंप्लीट करून घेतलेलं आहे, तर आपण परत तुम्हाला सेटिंग कसं करायचं ते दाखवते. फर्स्ट S प्रेस करायचा, नंतर P, त्यानंतर P01 आलं. हे चेंज होत राहतं, तर आपल्याला फक्त 1 वरच क्लिक करायचं, बाकी इथे सेटिंग बदलायचं नाही. त्यानंतर परत S वर प्रेस करायचं. लक्षात घ्या, परत S वर प्रेस केलं. आता हे आपलं 3000 वर स्पीड आहे. ज्यावेळेस जर तुम्ही बिगिनर असाल, मशीन खूप नवीन आत्ताच बाय केली, तुम्हाला स्पीड अजिबात कंट्रोल करता येत नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही स्पीड कमीवरच यूज करायचं. नॉर्मल तुम्ही 100 ते 150 स्पीडवर यूज केला तरी चालेल. हे पहा, आपण इथे कमी करू शकतो. हे बटन प्रेस केलं की आपल्याला स्पीड वाढेल. आता हे 100 वर स्पीड घेतलं मी. इथून तुम्ही परत हे बटन प्रेस केलं की आपल्याला हे स्पीड वाढतं. हे स्पीड 3600 पर्यंत आहे. तर तुम्ही बिगिनर असाल तर कमी स्पीडवर काम करा. नवीन मशीन तुम्ही फर्स्ट टाइम बसताय तर कमी स्पीडवरच मशीनवर काम करा. त्यानंतर हे आता प्रेस करून झालं की आपल्याला S दाबायचा. हे मशीनचं सेटिंग लागून झालं आपलं.
त्यानंतर आपण मशीनचे जे आपण स्टिच करतो त्याचे टाके कसे आपल्याला चेंज करायचे एक लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही हे 1 2 3 4 हे स्पीडचं किंवा टाक्याचं सेटिंग करते त्यावेळेस तुम्हाला हा जो बार आहे जिथून आपण पुढे मागे लॉक करतो टिप, तर ते करताना आपल्याला हे प्रेस करायचं, त्यानंतरच हे सेटिंग करायचं किंवा राऊंड फिरवायचं. हे प्रेस करायच्या आधी करायचं नाही. आता जे आपण स्पीडचं सेटिंग बघितलं, बऱ्याचदा काय होतं की इथे काही धागा अडकला, इथे काही प्रॉब्लेम झाला, आपली सुई जर तुटली तर तिथे एरर येतं, म्हणजे ईचा साईन येतो. तो ईचा साईन काय येतो, तर इथे धागा तुमचा अडकला असेल, बॉबिन मधला धागा अडकला असेल, सेटल मध्ये धागा अडकला असेल, किंवा तुमची सुई अचानक तुटली, सुई बेंड झाली, तर तुमचा जो स्पीड मीटर आहे तिथे तुम्हाला एरर येणार आहे. तर त्यावेळेस काय करायचं, आपल्याला मशीन बंद करून घ्यायची, धागा काढायचा, आपला जो तिथं अडकला तिथे धागा काढून घ्यायचा. जर हे सेटिंग तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मेकॅनिकलला बोलवलं तरी चालेल, पण एक सोपी ट्रिक सांगते की तुम्ही ते मशीन बंद करायची, त्यानंतर धागा इथला सेटल मधला काढून घ्यायचा, त्यानंतर मशीनचं जे चाक आहे ते थोडं फिरवायचं. मशीन बंद करून आपल्याला हे मशीनचं चाक थोडं फिरवायचं, त्यानंतर मशीनचं स्विच ऑन करायचं आणि तुमची मशीन एरर असेल, तुमचा धागा निघाला की ती परत आहे अशी चालू होते. हाय स्पीड मशीनसाठी आपल्याला 11 ते 18 नंबरपर्यंत सर्व काही सुया मिळतात. तर ज्यावेळेस मी मशीन विकत घेतली त्यावेळेस त्यांनी 11 नंबरची सुई लावून दिलेली होती. तुम्हाला थोडंसं जाड फॅब्रिक हवं असेल तर तुम्ही 14 नंबरची 16 नंबरची सुद्धा सुई वापरू शकता. 18 नंबरची सुई खूप जीन्स वगैरे असेल तरच यूज करायची, नाही तर 16 नंबरची सुई पण आपल्या सगळ्या फॅब्रिकवर चालते. तसेच बऱ्याच हाय स्पीड मशीनला आता ऑटो कटर पण येतात. ते काही ऑटो कटर हे इनबिल्ट असतात, म्हणजे मशीनमध्येच असतात. तर आपला जो मशीनमध्ये धागा म्हणजे स्टिच करून झालं की ऑटोमॅटिक आपण पाय प्रेस केला की ते मशीन मध्ये धागा कट होतो. पण मी तशी मशीन घेतलेली नाहीये, मी नॉर्मल आपली फक्त स्टिचिंगसाठी विदाउट ऑटो कटर मशीन घेतलेली आहे. आता ह्यामध्ये आणखीन एक सेटिंग आलं आहे, ते सेटिंग दिले. इथे आपल्याला धागा म्हणजे स्टिच कंप्लीट करून झालं की आपल्याला इथे नुसतं असं पकडलं की हा धागा कट होतो. हे पण छान त्यांनी हे टूल दिलं आहे, त्यामुळे धागा इझिली सिझर न घेता कट होतो. आता ह्यातला मेन आपल्या मशीनच्या सेटिंग मधला मेन आणि महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट की ऑइल किती घालावं. तुम्हाला मेकॅनिकलने सांगितलं असेल की ऑइल किती असावं. हायच्या वरती ऑइल नसावं, लो किंवा हाय पर्यंत असेल तर चालेल, पण त्याच्या वरती ऑइल नसावं. ऑइल किती दिवसांनी चेंज करायचं, तर ऑइल येलो झालं, खूप घट्ट झालं की आपल्याला पूर्ण काढायचं आहे आणि नंतर नवीन ऑइल भरायचं आहे. तसेच आपण खालचं जो ऑइलचं सेक्शन बघितला ते तर ऑइल आहेच, पण तुम्हाला इथे पण सर्व ठिकाणी ऑइल घालायचं आहे. हे ओपन करायचं, हे ओपन होतं आणि इथे सर्व ठिकाणी आपल्याला ऑइल घालायचं आहे. इथे बघा, इथे सर्व ठिकाणी ऑइल घालायचं आहे. ऑइल घालून झालं की आपल्याला पुन्हा लावून घ्यायचंय. इथे मशीन मध्ये ज्यावेळेस आपण मशीन चालवतो त्यावेळेस इथे तुम्हाला ऑइल वरती स्प्रिंग वरती असं दिसलंच पाहिजे. हे जर दिसत नसेल, तुमची मशीन जुनी आहे, हे जर दिसत नाहीये मशीन मध्ये ऑइल आलेलं बाहेर, तर तुमची मशीन जर तुम्ही बघितलं नाही लवकर तर तुमची मशीन खराब होऊ शकते. त्यामुळे हे पण चेक करत राहायचं आपल्याला की मशीन मधून ऑइल दिसतंय का. आपल्याला तर माहिती आहे प्रत्येक गोष्टीची कितीही चांगली असेल तर जसे फायदा असतात तसे ह्याचे नुकसानही असते. तसेच ह्या मशीनचे खूप सारे काही नुकसान नाही आहे, तोटे नाही आहेत. ह्या मशीनचं फक्त एकच तोटा आहे की तुम्हाला जर लाईट गेली तर तुम्हाला ही मशीन यूज करता येत नाही. बाकी ह्याचे कोणतेही तोटे नाही आहेत. बाकी तुम्ही जर खूप छान यूज केलं, खूप व्यवस्थित सेटिंग केलं, प्रॉपर मशीन हाताळली तर ह्याचा कोणताही धोका तुम्हाला नाहीये. काम तुमचं खूप फास्टच होतं. मार्केटमध्ये तर खूप मशीन्स अवेलेबल आहेत, तर मी नॉवेलचीच मशीन का घेतली
तर महत्त्वाचा मुद्दा असा की मी ज्यावेळेस माझ्याकडे खूप मशीन आहेत, 3 मशीन आहेत, त्यामध्ये 3 मशीन्स मधल्या माझी 7 वर्ष एक जुनी मशीन आहे, ती सेम कंपनीची सेम मशीन, नंबरही सेम आहे हा S780. तर ही मशीन माझी जी मशीन आहे ती मी 7 वर्ष झाले कोणतेही त्याला खर्च केला नाही रिपेअरसाठी, आणि ती मशीनचं स्पीड आणि क्वालिटी, परत स्टिचिंग क्वालिटी जशी मी नवीन आणलेली त्यावेळेस होती तशी सेम आहे. त्यामुळे मला ही मशीन मी तीच आणि त्याच मॉडेलची मशीन घेतली. बरेचसे ह्यामध्येही मॉडेल आहेत, बरेचसे ह्यामध्येही नंबर आहेत, तशा आणखीनही खूप छान छान मशीन्स आहेत. पण ह्याच मशीनचा जो सेम मॉडेल आहे, सेम मोटरची मशीन आपल्याला खूप महागाई दुसऱ्या कंपनीची तीच सेम मशीन आपल्याला जास्त किमतीने विकत घ्यावी लागते. त्यामुळे मला आता मॉडेल नंबर माहिती आहे, क्वालिटी माहिती आहे, तसेच मी यूजही बऱ्याचदा केलेला आहे, बरेच वर्ष करते. त्यामुळे मला ही मशीन घ्यावीशी वाटते. खूप बेस्ट आहे आणि छानही आहे. येस, आतापर्यंत सर्व व्हिडिओ पाहिलाच आहे, पण तुम्ही खूप आतुरतेने व्हिडिओ पाहताय की मी तुम्हाला या मशीनची प्राइस पण सांगणार आहे, कोणत्या मशीनची किती प्राइस आहे आणि कितीपर्यंत भेटेल, आणि तुम्हाला बजेट फ्री मशीन घ्यायची असेल तर तुम्ही कोणती घ्याल. तर येस, ही मशीन मला 24 ते 25 हजारापर्यंत बसलेली आहे. एक्झॅक्ट प्राइस मी सांगत नाही, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मशीनची किंमत वेगळी असते, एरिया वाईज मशीनची किंमत बदलते, ट्रान्सपोर्ट खर्च बदलतो. मी पुण्यात आहे त्यामुळे मला थोडी स्वस्त मिळते, बाहेरच्या ठिकाणी थोडी महागाई मिळू शकते. फक्त आपल्याला मॉडेल नंबर बघायचा आहे, मशीनची किंमत थोडी इकडे तिकडे होऊ शकते. तसेच ह्या मशीनमध्ये, हाय स्पीड मशीनमध्ये तुम्हाला 21 ते 22 हजारापासूनही मशीन मिळतात. तर मी 1-2 हजाराचा विचार न करता मोटर चांगली आहे म्हणून ही मशीन विकत घेतलेली आहे. तसेच आपल्याला 30-35 हजाराच्या सेम मॉडेलच्या सेम मोटर असणाऱ्याही मशीन मिळतात. पण मी विचार करेन की जर सेम मशीन आपल्याला 25 हजारापर्यंत मिळत असेल तर मी 30 हजार का घालवावे, बरोबर ना. तर नाही, तर मी ही मशीन त्यासाठी निवडली. तसेच बऱ्याच मशीनमध्ये आजकाल स्टिचिंग बरोबरच बाकीचेही फीचर्स येतात, पण मला ह्या मल्टीटास्किंग मशीन नाही आवडत. का नाही आवडत, तर आपल्याला ज्यावेळेस आपण एक काम करतो त्यावेळेस एका कामाचं सेटिंग आपण त्या मशीनला करून ठेवलेलं असतं. ज्यावेळेस आपण त्यामध्ये दुसरे फीचर्स येतात त्याचं सेटिंग करतो, त्यावेळेस आपल्याला जे पहिलं काम आहे, आपल्याला जे गरजेचं आहे त्या कामाचं सेटिंग बदलून जातं आणि आपल्याला प्रॉब्लेम होतो सेटिंगचा. सेटिंग आपल्याला मेकॅनिक शिवाय जास्त करून करता येत नाही. कितीही तुम्ही यूज करा मशीन, पण प्रॉपर सेटिंग मेकॅनिकच करू शकतो. त्यावेळेस मग प्रॉब्लेम होतात, स्टिचेस व्यवस्थित येत नाही, धागा सारखा तुटतो, काम व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी मी तर सजेस्ट करते, जर तुम्हाला फक्त स्टिचिंग करायचे, कस्टमरचं काम वेळेत लवकरात लवकर विथ फिनिशिंगने द्यायचं आहे कम्प्लीट करून, तर तुम्ही मशीनमध्ये फक्त स्टिचिंग असलेली मशीनच निवडा. आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकन दाबायला विसरायचं नाही. तसेच आमच्या न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा.